मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं अभियान लोकशाही मराठीच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे। यापूर्वी सुद्धा कचरा संकलन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या किती निकृष्ट दर्जाच्या आहेत हे सुद्धा दाखवून दिलेले आहे। मात्र आता कामगारांच्या नक्की अडचणी काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत कामगार नेते बाळा कदम आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे रस्त्यावरती गाड्या धावतात हे आपण पाहिलेलं आहे, लोकशाहीच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे। अनेक गाड्यांना दरवाजे नाही आहेत, काचा नाही आहेत, अशा प्रकारच्या गाड्या आहेत। कर्मचाऱ्यांना सुद्धा इजा होते, काम करताना सुद्धा नाक त्रास होतोय। मी लोकशाही चॅनलचं आमच्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीनं स्वागत करेन आणि खऱ्या अर्थानं तुम्ही फार मोठी जी समस्या आहे या समस्येला वाचा फोडण्याचं काम करताय। मी पाहतोय ते लोकशाही चॅनलवर कचरा संकलनाच्या संदर्भात आपण जे केलेलं आहे आणि मुंबई शहरामध्ये या मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणी आपल्याला वाली नाही आहे, नाही त्या ठिकाणी महापौर नाही आहे, नगरसेवक नाही आहे, स्टँडिंग कमिटी नाही आहे। म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे गेले 3 वर्षामध्ये कोणी वाली नसल्यामुळे जे प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत ते प्रशासकीय अधिकारी मन मानेल त्याच्या पद्धतीनं आणि ठेकेदारांना हाताशी धरून खाजगीकरणाच्या मागे लागून खाजगीकरण कसं करता येईल हे प्रत्येक ठिकाणी त्यांनी खाजगीकरण चालू केलेलं आहे। म्हणजे मग हॉस्पिटल असतील, तुमचे बाकीचे दवाखाने वगैरे असतील, कुठला विशेष त्यांनी ठेवला नाही की ज्या ठिकाणी खाजगीकरण नाही। प्रत्येक ठिकाणी खाजगीकरण चालू होते, सुरक्षा रक्षकापर्यंत। आणि मग अशा परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये हा जो अतिशय महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न हा मुंबईच्या नागरिकांना सतावणारा जो आहे तो कचरा आणि ह्या कचरा वाहतुकीच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी खाजगीकरणच्या नावाखाली जवळजवळ 75% हे बाहेरून काही गाड्या वगैरे घेतलेल्या गेलेल्या आहेत। 25% ह्या मुंबई महानगरपालिकेच्या गाड्या आहेत, पण ज्या 75% गाड्या घेतलेल्या आहेत त्या गाड्यांना ज्या ठेकेदारांनी त्या ठिकाणी टेंडर वगैरे भरलं आणि त्यांना मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी काम दिलं, ते ठेकेदार त्या ठिकाणी त्यांचं गॅरेज आहे का, त्या ठिकाणी त्यांचं गॅरेज नसल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या एक मोटर जे वाहक आहेत त्या मोटर वाहकांना काही जो त्रास होतो तो कधी त्यांनी जाणून घेतला का। त्या ठिकाणी गाड्या अस्तित्वात नसताना किंवा त्या गाड्या अस्तित्वात असतानासुद्धा ज्या ठिकाणी त्या गाड्यांना काही गाड्यांना दरवाजे नाहीत, काही गाड्यांना ब्रेक नाहीत, काही गाड्या अशा अवस्थेत आहेत की त्यांना मागे आरसा असायला पाहिजे तो आरसा नाही। म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादा टायर वगैरे फुटल्यानंतरसुद्धा हायवेसारख्या ठिकाणीसुद्धा एखादी मोठी गाडी उभी राहते आणि संपूर्ण ट्रॅफिक जाम करते आणि हे लोक पाहत आहेत। लोकांना, मुंबईच्या शहरातल्या नागरिकांना हे सगळं पाहायला मिळते आणि मग आपण कचरा वाहतूक ज्यावेळेला होते त्यावेळेला जो सांडणारा कचरा असतो तो कचरा सांडल्यानंतर आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांना दोष देतो। कामगारांना दोष अशा करता देतो, अरे काय त्या ठिकाणी कचरा साठला आहे, त्या ठिकाणी डबे भरलेले आहेत, त्या ठिकाणी असं झालेलं आहे। परंतु हा जो दोष आहे हा खऱ्या अर्थानं त्या कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि प्रशासनाचा आहे। कारण प्रशासनाने जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत ते रितसर काम करतात की नाही, त्यांच्या गाड्या वेळेवर येतात की नाही, गाड्या वेळेवर आल्यानंतर त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडवर गेल्यानंतर त्या गाड्या खऱ्या अर्थानं कचराच घेऊन जातात का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर आपण पाहिल्या तर या ठिकाणी नकारार्थी उत्तर तुम्हाला मिळेल। कारण ह्या प्रशासनाचं त्या ठिकाणी जे लक्ष असायला पाहिजे ते लक्ष त्या ठिकाणी मिळत नाही, दिलं जात नाही आणि म्हणून अशा प्रकारचा संपूर्ण व्यवहार अशा पद्धतीनं झालेला आहे की खाजगीकरणाच्या नावाखाली आम्हाला जे काय करता येईल ते आम्ही करू, मुंबईतल्या नागरिकांना वेटेस धरू, मुंबईतल्या नागरिकांना फसवण्याचा धंदा खऱ्या अर्थानं या ठिकाणी चालू झालेला आहे आणि म्हणून ठेकेदार मस्त झालेले आहेत। काही नाही त्यांच्याकडे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही सुविधा नसताना, त्यांच्याकडे सुविधा नसताना त्यांना आपण करोडो रुपयाचे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत आणि कचरा रस्त्यावर जो दिसतो तुम्हाला तो आपण पाहतोच आहोत। मग त्यावेळेला माझ्या कामगारांना तुम्ही दोष देता, कामगारांना दोष खऱ्या अर्थानं देता कामा नये। कारण हा जो कचरा साठला जातो हा त्या कॉन्ट्रॅक्टरची जे हलगर्जीपणा आहे, त्याच्या ज्या गाड्या नादुरुस्त अवस्थेत असतात, त्याच्या गाड्या वेळेवर येत नाहीत, त्याच्या गाड्यावर ज्या ठिकाणी बंधनं असायला पाहिजेत ती बंधनं नाहीत आणि म्हणून आपण जर पाहिलं तर त्यांचे जे टेंडर आहेत त्या टेंडरमध्ये त्यांनी अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत।
त्या गाडीवर काय पाहिजे, तो गाडीवर ड्रायव्हर कसा पाहिजे, त्या ड्रायव्हरला कपडे पाहिजे, त्या ड्रायव्हरला बाकीच्या सुखसोयी पाहिजे, इतर पाहिजे, टायर त्याचे व्यवस्थित पाहिजे, ते आरसा पाहिजे, काय म्हणजे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद असतात. परंतु मुळात काही नसतं आणि त्याच्यामुळे ते गाड्यांना दरवाजा विदाऊट दरवाजाच्या गाड्या, त्या ठिकाणी कचरा साठलेला, कचरा भरलेला आहे, तो कचरा वाहून नेणारी गाडी, त्या गाडीवर जर ताडपत्री नसेल किंवा त्याच्यावर जर कॅम्प्युटर ते हे बंधन नसेल तर ते कचरा उडणारच ना. मग त्याच्यावर लक्ष कोणी द्यायचं, त्याच्यावर लक्ष कोण देतच नाही. एक उल्लेख केला खरं तर गाडीला काय काय पाहिजे, आरसा असेल, लाईट्स असतील, याचा एक फॉर्म असतो. मुकादम हा फॉर्मवरती सही करत असतो, हे सर्व पडताळणी करत असतो. ही प्रक्रिया बंद झाली आहे की कंत्राटदाराच्या कुठेतरी आर्थिक गैरव्यवहारांमुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे? प्रक्रिया चालू आहे. आजही आपण जर पाहिलात तर आमचे जे मुकादम आहेत ते मुकादम त्या ठिकाणी असणारे जे आहेत ते त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचं रिपोर्टिंग करतात. अशा डोळे बंद करून सह्या करत नाहीत की ते जो संपूर्ण जो त्यांचा तपशील आहे तो तपशील भरत असताना खरी वस्तुस्थिती काय ही ते प्रशासनाच्या नजरेस आणून देतात. परंतु वरचे जे अधिकारी आहेत या वरच्या अधिकाऱ्यांचे डोळे बंद झालेले आहेत, कारण त्यांचे जे लागेबंदी आहेत हे लागेबंदी एवढे जबरदस्त लागेबंदी असतात की त्याच्यामध्ये खालचं आमचं जेव काय करणार, मुकादम काय करणार, HS काय करणार, वरचे जे अधिकारी आहेत त्या वरच्या अधिकाऱ्यांनी सगळं पाहिलं पाहिजे. आणि मग जे अडचणी आहेत त्या अडचणी सांगितल्यानंतर त्याच्यात काही सुधारणा होते का, सुधारणा होऊ शकेल का, सुधारणा काही होत नाही आहे, मग ते सांगतील कशाला. कारण काय सांगतात हे मुकादमांकडनं? ते रिपोर्ट गेल्यानंतर काय पाहतो, बघतो, करूया. कसं आहे की इथून रिपोर्ट गेला ते रिपोर्ट गेल्यानंतर किंवा आमचे कामगारसुद्धा काही हुशार आहेत. आता कामगार पहिल्यासारखे राहिले नाही आहेत, हुशार आहेत, शिकली सवरलेली मुलं आहेत आमची. आणि मग ते ज्या वेळेला सांगतात, तक्रारी करतात, त्यावेळेला वरिष्ठांकडे हे सगळं नेहमी हेच असतं. म्हणजे कामगारांचं सोडा, पण युनियन म्हणून आम्ही जर गेलो, युनियन म्हणून आम्ही त्यांना सांगायला गेलो कोणती गोष्ट, तर ते सुद्धा बघतो, करतो अशा पद्धतीचं सगळं चालतं. आता ज्या ठिकाणी आपण ज्या चौकीमध्ये आपण उभे आहात ह्या ठिकाणी जवळजवळ 400 कामगार या ठिकाणी आहेत. मशीन एकच आहे, म्हणजे या ठिकाणी हजेरी लावण्याची मशीन एक आहे. या ठिकाणी या 400 कामगारांना संडासला जायचं असेल, शौचालयात जायचं असेल तर 2 शौचालय आहेत. या ठिकाणी 2 बाथरूम आहेत. म्हणजे 400 लोकांसाठी किती बाथरूम असावे लागला, किती त्यांच्या त्या ठिकाणी शौचालय असावेत, किती मशनी असाव्यात त्या या ठिकाणी हजेरीची, काहीच नाही आहे. हे गॅरेज आपलं बघताय तुम्ही काय परिस्थिती आहे ती. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे कामगार या ठिकाणी बसतात आणि बसून या ठिकाणी ते जेवतात. म्हणजे ही जेवणाची जागा आहे का, त्यांना कॅन्टीन आहे का? कॅन्टीन नाही, आजूबाजूला कुठे तसं वातावरण नाही. त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आमचे कामगार काम करतात. आणि मग आपण काय करतो की जे दाखवतो ती कचऱ्याचे डबे भरलेत, कचरा सांडला आहे, त्या ठिकाणी मांजरं, कुत्रं, बित्रं सगळे दाखवतो आपण. पण ते सगळं दाखवत असताना लोकांच्या मनात काय तर एक कामगार कामच करत नाहीत, मुंबई महानगरपालिकेचे कामगार त्या ठिकाणी काम करत नाहीत म्हणून हे सगळं झालं आहे. तशी वस्तुस्थिती नाही आहे. वस्तुस्थिती अशी आहे की आमच्या या ठेकेदारांमुळे, आमच्या खाजगीकरणामुळे, आणि हे खाजगीकरण हे झाल्यामुळे आज संपूर्ण मुंबई शहराचे कचऱ्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि ह्याला कारणीभूत हे प्रशासन आहे, हे कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे सगळे ठेकेदार आहेत आणि ह्यांचे लागेबंदी आहेत. हे लागेबंदी ह्याला संपूर्ण कारणीभूत आहेत. आणि हे जे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हे असं चालूच राहणार. त्याला वाचा फोडायचं असेल तर आम्ही युनियन म्हणून आम्ही फोडत असतो, पण युनियनला सुद्धा कशी उत्तरं दिले जातात, काय दिले जातात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पासून प्रशासकीय अधिकाऱ्यांना ठेकेदारांमार्फत निधी पुरवला जातो का? कुठेतरी ते ठेकेदार मॅनेज करतोय की लागेबंद असलेले राजकीय नेते हे मॅनेज करतात? असं कसं आहे की नुसतं ठेकेदारांना आपण किंवा BMCच्या अधिकाऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही. कारण हे जे ठेकेदार आहेत हे ठेकेदार काय राजकीय पक्षाचे आहेत. राजकीय पक्षाचे जे काही पुढारी आहेत ह्या राजकीय पुढाऱ्यांचे हे ठेकेदार आहेत. त्यांनी ठेके घेतलेले आहेत आणि त्यांनी ठेके घेऊन हे सब कॉन्ट्रॅक्टर वगैरे नेमलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. त्याच्यामुळे ते आमच्या नुसतं प्रशासकीय अधिकाऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही किंवा आमच्या अधिकाऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही. हे ठेकेदार जे नेमलेले आहेत हे ठेकेदार संबंधित राजकीय पुढाऱ्यांचे आहेत आणि त्या राजकीय पुढाऱ्यांचे ठेकेदार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी
मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये घ्या, त्या ठिकाणी तीच परिस्थिती आहे. त्या ठिकाणी एखाद्या पाणी खात्यात घ्या, तीच परिस्थिती आहे. सुरक्षा रक्षकामध्ये तीच परिस्थिती आहे. तुम्ही कुठलंही एखादं आस्थापना घ्या मुंबई महानगरपालिकेची, तिथे जे जे ठेकेदार आहेत या ठेकेदारांना राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी घेतलेले आहेत. राजकीय पुढाऱ्यांनी ते टेंडर घेतलेले आहेत आणि त्या टेंडरच्या माध्यमातून हे सगळं चालतं. बघितलं सफाई कर्मचाऱ्यांचे हे बरेचसे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवरती आपण बाळा कदम जे कामगार नेते आहेत त्यांच्याकडून खरं तर माहिती घेतलेली आहे की कशाप्रमाणे एकूणच ह्या सफाई कर्मचाऱ्यांना त्रास होतोय, कशा सुविधा अपुऱ्या आहेत हे सुद्धा त्यांनी यातून दाखवून दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.